नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स स्पर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर्स पर्यंत आपले होल्डिंग कंपनीचे 3 प्रॉब्लेम्स आलेले आहे आणि आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 4 डिस्कस करणार आहोत। आता प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये काय नवीन आहे, कारण मागील आपण प्रत्येक एक नवीन प्रॉब्लेम मध्ये काहीतरी एक वेगळा पॉइंट शिकत आहोत। मागील प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये आपण शिकलो की आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट करायची आहे जेव्हा इन्व्हेस्टमेंट इन शेअर आणि डिबेंचर्स असेल तेव्हा। क्लिअर? म्हणजे मागील प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अँड डिबेंचर दोन्ही होतं। आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय नवीन शिकायचं आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये आहे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट व्हेन देयर इज अनरिअलाइज्ड प्रॉफिट। आता या ठिकाणी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे, बट केव्हा? जेव्हा की प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिट दिलेलं आहे। आता अनरिअलाइज्ड प्रॉफिट काय असते, ते कसं कॅल्क्युलेट केलं जाते, हे मी तुम्हाला जेव्हा बेसिक लेक्चर्स आपण होल्डिंग कंपनीचे घेतलेले आहेत त्यामध्ये सांगितलेलंच आहे। पण परत पुन्हा एकदा या क्वेश्चन मध्ये आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघूया। चला तर क्वेश्चन बघूया। क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली राहील। डिस्क्रिप्शन बॉक्स मधनं लिंक ओपन करून क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपले 3 प्रॉब्लेम झालेले आहे, अगदी आजचा हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, फक्त इथे अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन थोडं एक्स्ट्रा आहे। क्लिअर आहे? चला तर आता आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे हे बघून घेऊया। क्वेश्चन मध्ये आपल्याला आर लिमिटेड आणि एस लिमिटेड या 2 कंपन्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आर लिमिटेड ॲक्वायर 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच इन एस लिमिटेड। म्हणजे आर लिमिटेडने एस लिमिटेड मधले 40,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी आर लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे, तर एस लिमिटेड ही सबसिडियरी कंपनी आहे। एवढं क्लिअर आहे? त्यानंतर बॅलन्स शीट्स आपल्याला दिलेले आहेत। बॅलन्स शीट सोबत ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे। तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा काय दिलेले आहे। बिल्स रिसिवेबल ऑफ आर लिमिटेड इन्क्लूड 3,000 एक्सेप्टेड बाय एस लिमिटेड। म्हणजे हे इंटर कोओविंगचा प्रकार आहे आणि इंटर कोओविंग आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये ऍडजस्ट करायचं असते। त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स ऑफ आर लिमिटेड इन्क्लूड 10,000 ड्यू फ्रॉम एस लिमिटेड। सेम इंटर कोविंगचा प्रकार आहे, हा सुद्धा आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये सॉल्व्ह करायचा आहे। त्यानंतर नंबर 3 आहे स्टॉक ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड्स गुड्स परचेस्ड फ्रॉम आर लिमिटेड फॉर ₹30,000 which invoiced by R Limited at a profit of 25% on cost। अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे। म्हणजेच अनरिअलाइज्ड प्रॉफिट केव्हा क्रिएट होतं, जेव्हा होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनीमध्ये या दोन्हीमध्ये जर काही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील आणि जर सपोज एका कंपनीने दुसऱ्या कंपनीकडून, म्हणजे सपोज समजा की सबसिडियरी कंपनी आहे आणि सबसिडियरी कंपनीने जर सपोज होल्डिंग कंपनीकडून काही माल परचेस केलेला आहे आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी जर सबसिडियरी कंपनीने तो माल पूर्णतः विकल्या गेलेला नाही, तो माल जर शिल्लक असेल, तर त्यावरचं जे प्रॉफिट आहे ते रिअलाइज झालेलं नसते आणि म्हणून रोखीकृत झालेलं नसते आणि म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं असते। म्हणजेच काय? अरोखीकृत नफा आणि तेवढा जो अरोखीकृत नफा स्टॉक मध्ये इन्क्लूड असेल तो आपल्याला स्टॉक मधून लेस करायचा असतो आणि लायबिलिटी साइडला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्यामधून सुद्धा आपल्याला लेस करायचं असते। चला तर आता ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे ते बघूया। सर्वात आधी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं असते, शेअर होल्डिंग्स रेशो किंवा शेअर्स रेशो। तर शेअर होल्डिंग्स रेशो आपल्याला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ शेअर होल्डिंग रेशो। शेअर होल्डिंग रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला सर्वात आधी शेअर्स इन
एस लिमिटेड म्हणजे सबसिडरी कंपनीमध्ये टोटल किती शेअर्स आहे, शेअर्स इन एस लिमिटेड 50,000. त्यानंतर त्यामधनं लेस करायचं आहे शेअर्स इन किंवा शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीने किती शेअर्स परचेस केलेले आहे, तर शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी आहे ₹40,000. त्यानंतर जे राहिलेले आहे 10,000 ते आहे शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स, मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे शेअर्स. तर आता या ठिकाणी 40,000 होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे 10,000 असं जर आपण केलं तर 40,000 इज टू 10,000 म्हणजे त्याचा रेशो काय बनेल 4:1. तर या ठिकाणी शेअर्स रेशो किंवा शेअर होल्डिंग्स रेशो येत आहे 4:1. क्लिअर. त्यानंतर दुसरं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असते कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट किंवा रिव्हेन्यू प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला डेट ऑफ ऍक्विजिशन माहिती पाहिजे आणि करंट इयरचं प्रॉफिट सुद्धा माहिती पाहिजे. तर या ठिकाणी जर डेट ऑफ ऍक्विजिशन आपण बघतो आहे तर आपली जी डेट ऑफ ऍक्विजिशन आहे ती आहे 1 एप्रिल 1998. म्हणजे कंपनीचं आर्थिक वर्ष जेव्हा सुरू होत आहे त्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच, अगदी सुरुवातीलाच होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी 1 एप्रिल 1998 ला कंपनीने शेअर्स परचेस केलेले आहे आणि त्यानंतरचा जो पूर्ण 1 वर्षाचा कालावधी आहे हा पूर्णतः 1 वर्षाचा जो कालावधी आहे तो जाईल आहे पोस्ट ऍक्विजिशन पिरियड. आणि या कालावधीमध्ये कंपनीने जो काही नफा कमविलेला असेल तो नफा मानला जाईल आहे रिव्हेन्यू प्रॉफिट. क्लिअर. तर यामधला म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने जो काही नफा मिळवलेला असेल त्याचा आणि कॅपिटल प्रॉफिटचा कुठलाही संबंध येणार नाही, कारण ऍक्विजिशन हे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला झालेलं आहे. क्लिअर. त्यानंतर आता बघूया कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन. आता कॅपिटल प्रॉफिट मध्ये रिझर्व ऑन दी डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे ऍक्विजिशनच्या डेटला म्हणजे 1 एप्रिल 1998 ला आपल्याकडे रिझर्व किती आहे, तर लायबिलिटी साइडला आपल्याला रिझर्व दिलेला आहे आणि त्यामध्ये डेट सुद्धा मेन्शन केलेली आहे 1 एप्रिल 1998. तर रिझर्वची अमाऊंट आहे आपली ₹1,00,000. किती आहे ₹1,00,000. त्यानंतर दुसरं आपण घेत असतो प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट. आता प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट यामध्ये दिलेलं आहे ₹30,000. क्लिअर. ते सुद्धा आपल्याला डेट मेन्शन करून क्लिअरली दिलेलं आहे ₹30,000. क्लिअर. त्यानंतर आपण यामध्ये ऍड करत असतो करंट इयर प्रॉफिट बिफोर ऍक्विजिशन. आता बिफोर ऍक्विजिशन इथे काही आहेच नाही, म्हणजे प्रॉफिट हे पूर्ण प्रॉफिट जे आहे ते आफ्टर ऍक्विजिशन आहे. म्हणजेच या ठिकाणी करंट इयर प्रॉफिट बिफोर ऍक्विजिशन येणार नाही. क्लिअर. मग 2 पदं घेतली आपण आणि याची टोटल केली तर आपल्याला टोटल कॅपिटल प्रॉफिट मिळालेला आहे 1,30,000. 1,30,000. आता हे जे 1,30,000 कॅपिटल प्रॉफिट आलेलं आहे याला आपल्याला होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स या दोन्हीमध्ये आपल्याला वाटून द्यायचं आहे. कोणत्या रेशोनुसार, शेअर्स रेशोनुसार. क्लिअर. तर शेअर रेशोनुसार आपण याचं जे बायफर्गेशन केलेलं आहे शेअर ऑफ आर लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनीचा शेअर. क्लिअर. शेअर ऑफ आर लिमिटेड किती आहे 5 पैकी 4 भाग म्हणजेच 1,30,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5 जर केलं तर या ठिकाणी 1,04,000 शेअर ऑफ आर लिमिटेड इन कॅपिटल प्रॉफिट. देन शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा किती हिस्सा आहे तर 1,30,000 मल्टिप्लाय बाय 1/5 म्हणजे 26,000. तर 26,000 हा शेअर झालेला आहे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा. तर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे कॅपिटल प्रॉफिट. क्लिअर आहे. देन त्यानंतरचं नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. आता रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट घ्यायचं आहे आणि करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे करंट इयर प्रॉफिट ₹40,000. तर या ठिकाणी आणि पूर्ण हे जे ₹40,000 आहे हे पूर्ण
पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट आहे, त्यामुळे ते पूर्ण रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये जाईल. यामधला कुठलाही पार्ट कॅपिटल प्रॉफिटला जाणार नाही. हे पूर्णतः रिव्हेन्यू प्रॉफिट आहे. तर या ठिकाणी रिव्हेन्यू प्रॉफिट आहे आपलं 40,000. परत पुन्हा होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स मध्ये याला आपल्याला वाटून द्यायचं आहे. शेअर ऑफ आर लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनीचा शेअर आहे 40,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी 32,000 होल्डिंग कंपनीचा शेअर येईल आणि उर्वरित 40 मधनं 32 गेले राहिले 8,000. तर तो राहील शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा रिव्हेन्यू प्रॉफिट मधील हिस्सा आहे 8,000. क्लिअर. तर 3 कॅल्क्युलेशन आपण बघितले, शेअर्स रेशो, कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट. आता नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन असते आपलं मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजेच होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनी मधला जो मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहे त्या मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा एकूण हिस्सा म्हणजेच मायनॉरिटी इंटरेस्ट होय. तर आता मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये आपण काय काय घेत असतो ते या ठिकाणी येतं कॅपिटल, शेअर इन कॅपिटल. म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा कॅपिटल मधला हिस्सा किती आहे. कॅपिटल मध्ये त्यांच्याकडे किती शेअर्स आहे 10,000. एक शेअर 10 रुपीजचा, तर 10,000 मल्टिप्लाय बाय 10. टोटल त्यांचा शेअर कॅपिटल मध्ये हिस्सा किती आहे ₹1,00,000. क्लिअर आहे. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला त्यांचा शेअर किती आहे ₹26,000. तर 26,000 आपण या ठिकाणी घेतले. त्यानंतर रिव्हेन्यू प्रॉफिट मधला त्यांचा हिस्सा शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ₹8,000. तर रिव्हेन्यू प्रॉफिट मधला हिस्सा आलेला आहे 8,000. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट येईल 1,00,000 प्लस 26,000 प्लस 8,000. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट येतं या ठिकाणी आपलं 1,34,000. 1,34,000. क्लिअर आहे. त्यानंतरचं नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व किंवा गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी आपण घेत असतो कॉस्ट प्राइस ऑफ 40,000 शेअर्स हेल्ड बाय आर लिमिटेड. म्हणजे आर लिमिटेडने एस लिमिटेडचे शेअर्स जेवढे रुपयाला परचेस केलेले असतील, म्हणजे जी कॉस्ट प्राइस असेल जी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला इन्व्हेस्टमेंटच्या हेडिंग मध्ये दिलेली असेल ती कॉस्ट प्राइस आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. किती रुपयाला परचेस केलेले आहे शेअर्स ₹5,00,000. क्लिअर. त्यामधनं लेस करायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ 40,000 शेअर्स. आता 40,000 शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे 40,000 मल्टिप्लाय बाय 10. कारण 1 शेअर किती रुपयाचा आहे 10 रुपीजचा. तर या ठिकाणी 40,000 मल्टिप्लाय बाय 10 जर केलं तर फेस व्हॅल्यू किती आहे त्या 40,000 शेअर्सची ₹4,00,000. क्लिअर. तर आणि आपण दिले किती त्यांना 5,00,000. तर 5,00,000 मधनं 4,00,000 लेस करा, उरले किती ₹1,00,000. तर 1,00,000 हे जे आहे हे आहे आपलं कॉस्ट ऑफ कंट्रोल. कंट्रोलसाठी आपली तेवढी कॉस्ट गेलेली आहे कंट्रोलिंग साठी. तर त्यानंतर मात्र यासोबत आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मध्ये हिस्सा सुद्धा मिळालेला आहे. तर जर आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मध्ये हिस्सा मिळालेला आहे तर तो आपला भांडवली नफा आहे आणि भांडवली नफा आपल्याला यामधून लेस करायचा असतो. तर या ठिकाणी शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ आर लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा इथून लेस करायचा. तर होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा किती आहे 1,04,000. तर 1,04,000 यामधून लेस करा. आता 1,00,000 मधनं 1,04,000 लेस करणं पॉसिबल आहे का नाही. 1,00,000 लहान आहे 1,04,000 मोठे आहे. तर या ठिकाणी डेफिनेटली लेस मायनस मध्ये येणार आहे बॅलन्स. तर -4,000 या ठिकाणी आलं. आणि मी तुम्हाला नोट्समध्ये सांगितलेलं आहे की जर गुडविलच्या कॅल्क्युलेशन मध्ये जर या ठिकाणी मायनस अमाऊंट आली तर ते कॅपिटल रिझर्व असते. म्हणजेच एवढा आपला फायदा झालेला आहे. म्हणजेच आपले गेले किती होते एक्स्ट्रा 1,00,000, परंतु आपल्याला लाभ कितीचा झालेला आहे 1,04,000. म्हणजे 4,000 रुपये आपला अजून एक्स्ट्रा लाभ झालेला आहे. आणि तो जो लाभ आहे तो आपल्याला कॅपिटल रिझर्वच्या नावाने दाखवायचा असतो. आणि हे जे कॅपिटल रिझर्व आहे हे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला रिझर्व अँड सरप्लसच्या हेडिंग मध्ये शो करायचं असते.
क्लिअर आहे. आता हे जे 5 बेसिक पॉइंट्स होते हे आपण मागील 3 एक्झाम्पल पासनं प्रॅक्टिस मध्ये घेत आहोत, त्यामुळे आय होप की हे तुम्हाला आता सहजरित्या कॅल्क्युलेट करता येईल. मात्र या क्वेश्चन मधला एक जो युनिक पॉइंट आहे तो होता या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं की स्टॉक इन एस लिमिटेड इन्क्लुड्स ₹30,000 म्हणजे एस लिमिटेडच्या स्टॉक मध्ये 30,000 रुपीजचा स्टॉक इन्क्लूड आहे, ज्या की जो म्हणजे 30,000 रुपीजचे जे गुड्स आहेत ते आपण आर लिमिटेड कडून परचेस केलेले होते. क्लिअर. तर या ठिकाणी आर लिमिटेड एस लिमिटेड दोन कंपन्या आपण घेतल्या. आर लिमिटेड ही आपली होल्डिंग कंपनी आहे, त्यानंतर एस लिमिटेड ही जी आहे ही आपली सबसिडरी कंपनी आहे. आता होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीला 30,000 रुपयाचा माल विकला. क्लिअर. बट माल कसा विकलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की तो जो 30,000 रुपयाचा माल आहे, 30,000 रुपयाच्या वस्तू आहेत त्या 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट म्हणजे 25% कॉस्टवर 25% प्रॉफिट घेऊन त्या वस्तू विकल्या गेलेल्या आहे. ऍक्च्युअल मध्ये 30,000 रुपये ही सेलिंग प्राइस आहे. क्लिअर. 30,000 रुपये ही काय आहे, सेलिंग प्राइस. आपल्याला कॉस्ट प्राइस माहिती आहे का, नाही. मात्र इतकं माहिती आहे की जेव्हा वस्तू आर लिमिटेडने जेव्हा एस लिमिटेडला वस्तू विकल्या तेव्हा त्यामध्ये कॉस्टवर 25% प्रॉफिट घेऊन त्या वस्तू विकलेल्या आहे. आता आपल्याला या ठिकाणी सेलिंग प्राइस माहिती आहे बट कॉस्ट प्राइस माहिती नाही. बट पर्सेंटेज कशावर काढायचे आहे, कॉस्ट प्राइस वर काढायचे आहे. तर आपण हे कॉस्ट शीट मध्ये शिकलेलो आहोत की जर आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली नाहीये मात्र सेलिंग प्राइस माहिती आहे आणि जर आपल्याला प्रॉफिट कॉस्ट प्राइस वर काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढायचं. तर यासाठी आपला एक फॉर्म्युला लागत असतो ऑलवेज, अमाऊंट इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट. कोणता फॉर्म्युला लागत असतो, अमाऊंट इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट. तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला 25% प्रॉफिट किती इन्क्लूड आहे ते आपल्याला काढता येईल. क्लिअर. तर या ठिकाणी अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना अमाऊंट इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट. आता जसं म्हटलं मी अमाऊंट 30,000 सेलिंग प्राइस दिलेली आहे, 30,000 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ प्रॉफिट किती आहे 25% डिवायडेड बाय 100 प्लस रेट. रेट किती 25, 100 प्लस 25 125. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन होईल 30,000 मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 125. तर या ठिकाणी अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपले येईल आहे ₹6,000. किती येत आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट ₹6,000. क्लिअर. आता एकदा आपण क्रॉस चेक करून बघूया. आता क्रॉस चेक कसं करायचं, 30,000 सेलिंग प्राइस आहे, प्रॉफिट आहे 6,000, कॉस्ट प्राइस त्याची काढून बघा. 30,000 मधनं प्रॉफिट जर लेस केलं तर कॉस्ट प्राइस मिळेल. कॉस्ट प्राइस किती येईल आहे आपली ₹24,000. क्लिअर. आता 24,000 चे 25% करून बघा. 24,000 100% आहे, हाफ केलं तर 50% मिळेल 12,000. 50 चे हाफ करायचे आहे म्हणजे 25 मिळेल म्हणजे 6,000. म्हणजेच प्रॉफिट किती येत आहे 6,000 रुपीज. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअल गुड्स किती रुपयाच्या होत्या 24,000च्या. त्यामध्ये कंपनीने आपलं प्रॉफिट किती घेतलेलं आहे ₹6,000 आणि अशा पद्धतीने त्या गुड्स एस लिमिटेडला किती रुपयाला विकलेले आहे ₹30,000. आता हे जे 30,000 रुपयाच्या गुड्स एस कंपनीला विकलेल्या होत्या त्या एस कंपनीकडे आर्थिक वर्षाच्या शेवटी जर आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत त्या पूर्ण गुड्स विकल्या गेल्या तर या ठिकाणी अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन येणार नाही. मात्र जर आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत जर या होल्डिंग कंपनीकडून परचेस केलेल्या गुड्स जर सबसिडरी कंपनीने विकल्या गेलेल्या नाही म्हणजेच काय की त्या स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे, क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे आणि क्लोजिंग स्टॉक मध्ये त्या इन्क्लूड आहे म्हणजेच हे जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट सुद्धा त्यासोबत इन्क्लूड आहे. ते प्रॉफिट अजूनपर्यंत रिअलाइज झालेलं नाही, रोखीकृत झालेलं नाही, मात्र त्यावर कंपनीला काही ना काही तर प्रॉफिट मिळेल.
कंपनीने 30,000 रुपयाला वस्तू विकल्या, ही कंपनी अजून त्यावर आपलं प्रॉफिट घेऊन विकेल. मात्र किती प्रॉफिट होईल, किती प्रॉफिट चार्ज करू शकते याचा अंदाज नाही. परंतु ऍटलिस्ट या कंपनीने 6,000 प्रॉफिट घेतलेलं आहे, तर ऍटलिस्ट तेवढं प्रॉफिट तर त्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणून ते जे प्रॉफिट आहे, जे स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे, ते आपल्याला स्टॉक मधून आर्थिक वर्षाच्या शेवटी लेस करायचं असते. म्हणून हे जे अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे, जे अनरिअलाइज प्रॉफिट आलेलं आहे आपलं ₹6,000, ते आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मधून असेट साइडला स्टॉक मधून लेस करायचं आहे अनरिअलाइज प्रॉफिट 6,000. आणि त्यासोबतच त्याचा दुसरा इफेक्ट होईल, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण हेडिंग लिहित आहोत त्यामध्ये आपण ऍड करत असतो शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ऑफ आर लिमिटेड, म्हणजे होल्डिंग कंपनीचा रिव्हेन्यू प्रॉफिट मधला हिस्सा. या दोन्हीचं ऍडिशन झाल्यानंतरची जी अमाऊंट आहे त्यामधनं आपल्याला लेस करायचं आहे अनरिअलाइज प्रॉफिट ₹6,000. क्लिअर? यापूर्वी म्हणजेच आधी काय व्हायचं की हे जे अनरिअलाइज प्रॉफिटचं आपण कॅल्क्युलेशन करतो यामध्ये सुद्धा 2 पार्ट केले जायचे. ज्या पद्धतीने आपण होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचा जो हिस्सा आहे तो वेगवेगळा करतो, त्या पद्धतीने त्याचा हिस्सा वेगवेगळा केला जायचा आणि होल्डिंग कंपनीचाच भाग मात्र त्यामधून लेस केला जायचा. परंतु आता तसं होत नाही. आता पूर्णतः अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला यामधनं लेस करायचं आहे. क्लिअर आहे? आता या ठिकाणी पूर्ण 30,000 गुड्स रिमेनिंग आहे, म्हणून आपण पूर्ण 6,000 प्रॉफिट घेतलेलं आहे. आता यापैकी जर सपोज आपल्याला सांगितलं की 30,000 रुपीजच्या गुड्स परचेस केल्या, मात्र 50% गुड्स सोल्ड केलेले आहे आणि 50% रिमेनिंग आहे, तर ज्या 50% सोल्ड केलेले असेल म्हणजे 15,000 रुपयाचा माल सोल्ड केलेला आहे, म्हणजे त्यावरचं प्रॉफिट रिअलाइज झालेलं आहे. आता उरले किती? 15,000. बरोबर आहे? 50% किती उरले? 15,000. तर ते जे आहे ते इन्क्लूड आहे. तर या ठिकाणी अनरिअलाइज प्रॉफिट हे टोटल आपण काढलेलं होतं 30,000 रुपीजच्या गुड्ससाठी. बरोबर आहे? मात्र 50% गुड्स आपल्याकडे शिल्लक आहे, 50% रिअलाइज झालेला आहे प्रॉफिट. तर जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं प्रॉब्लेम दिलेला राहील की हाफ गुड्स फक्त स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे, तर अनरिअलाइज प्रॉफिट सुद्धा आपल्याला अर्धच घ्यावं लागेल, हाफ घ्यावं लागेल, 50% घ्यावं लागेल. जर यांनी म्हटलं की 15,000 रुपीजच्याच गुड्स फक्त स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे, तर अनरिअलाइज प्रॉफिट सुद्धा आपल्याला 50% म्हणजे 3,000 घ्यावं लागेल. मात्र या प्रॉब्लेम मध्ये सध्या तरी आपल्याला क्लिअर अशी माहिती सांगितलेली नाही आहे. तर पूर्ण 30,000 रुपीजच्या गुड्स परचेस केलेल्या होत्या, जो की होल्डिंग कंपनीने त्यावर 25% कॉस्टवर प्रॉफिट घेऊन त्या विकलेल्या होत्या. त्या आर्थिक वर्षाच्या शेवटी एस लिमिटेड कडे शिल्लक आहे, त्या स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे आणि स्टॉक मध्ये त्या गुड्स इन्क्लूड असल्यामुळे त्यावरचं जे अनरिअलाइज प्रॉफिट आहे ते अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला त्यामधून लेस करायचं आहे. लेस होईल स्टॉक मधनं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून. अशा पद्धतीने हे अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण केलं. आता त्याचा इफेक्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करू तेव्हा त्याचा इफेक्ट कसा करायचा हे आपण बघूया. या क्वेश्चन मध्ये इंटरडेप्ट आणि अनरिअलाइज प्रॉफिट दोन्हीचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. आणि आता याचा जो नेक्स्ट पार्ट राहील याच व्हिडिओचा, याच प्रॉब्लेमचा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तयार करूया कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. त्यानंतर पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.